अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। आज आमची शेवटची मीटिंग झाली आणि त्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व सदस्यांनी नगरसेवक नगरसेविका प्रशासन एक महत्त्वपूर्ण सगळं त्यांचं आत्तापर्यंतचे अनुभव व्यक्त केले. त्यामध्ये 5 वर्षामध्ये जो कामांचा लेखाजोखा झाला ते सगळे विवेचन प्रत्येकाने केले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर महापालिकेमध्ये जे कामं झाले त्यामध्ये आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचे सगळ्यांनी आभार व्यक्त केले. कारण 5 वर्षामध्ये केवळ महापालिकेच्या माध्यमातून जो जाहीरनामा केला काँग्रेस पक्षाचा होता तो इम्प्लिमेंट करणं अशक्यप्राय होतं आणि एवढा मोठा निधी केवळ महापालिकेच्या माध्यमातून एवढी कामं होणं अशक्य होते. तर ती कामं आज पूर्णत्वास गेली याचं सगळ्यांनी समाधान व्यक्त केलं. कारण त्यामध्ये वेगवेगळे सगळे रस्ते, महापुरुषांच्या पुतळ्यांचं, शहराचं सुशोभीकरण, एवढी मोठी आताची जे 352 कोटीची ड्रेनेज लाईनची मंजुरी आणली, ही सगळी कामं पूर्ण झाली. म्हणजे प्रशासनानेही तेवढंच सहकार्य केलं. आता हा जो 3 महिन्याचा कार्यकाळ आहे यामध्ये निश्चितच आमच्या सगळ्या नगरसेवकांनी अपेक्षा व्यक्त केली की प्रशासनाने सगळं सहकार्य करावं. कारण प्रशासन सहकार्य मला खात्री आहे की निश्चितच प्रशासन सगळं सहकार्य नगरसेवकांना करेल. कारण नागरिकांच्या समस्या ह्या नगरसेवकच व्यवस्थित मांडू शकतात आणि त्याचं निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडे ते लावून धरतात. आणि त्याच पद्धतीनं याही पुढच्या कार्यकाळामध्ये इलेक्शनपर्यंत हे सगळी प्रक्रिया नगरसेवक एकदम पोटतिडकीनं मांडतील आणि नागरिकांच्या समस्या सोडवतील आणि प्रशासनही तसंच सहकार्य करेल. मी यावेळेला प्रशासनाचं अभिनंदन करेल की त्यांनी 5 वर्षामध्ये नाही, अनेक वर्षापासून त्यांचं काम सुरूच आहे, पण या माझ्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तर अनेक चांगली कामं झाली. मला त्यांचं चांगलं सहकार्य लाभलं. हा केवळ योगायोग म्हणावा लागेल की करोनाच्या पिरियडमध्ये जी कामं प्रस्तावित होती त्याचा शुभारंभ या 1 वर्षाच्या सगळ्या कामांचा माझ्या कार्यकाळामध्ये शुभारंभ झाला. याचा मला खूप मनापासून आनंद वाटतो की सतत रोज काहीतरी वेगळे नारळ फोडणे आणि रोज उद्घाटनं, म्हणजे 1 वर्ष पूर्ण उद्घाटनामध्ये आणि आज आपण पाहतोय की 90% कामं ही पूर्णत्वास गेलेली आहे. तर उजळ माथ्यांनी सर्वच लोकप्रतिनिधी हे इलेक्शनसाठी तयार आहेत आणि लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहेत. आणि या बॉडीमध्ये, या आमच्या ह्या सभागृहामध्ये सगळ्यांनी त्याचं मनापासून समाधान व्यक्त केलं. अभिनंदन सगळ्यांचंच मी मनापासून करते की पुन्हाही ते नगरसेवक पुन्हा या सभागृहात निश्चितच मागचा त्यांचा कार्यकाळ पाहून, लेखाजोखा पाहून येतील अशी अपेक्षा व्यक्त करते. प्रशासनाचे आभार व्यक्त करते. इथं कमिशनरही आहेत, आमचे स्वीय सहाय्यक पतंगे साहेब आहेत की मी कंटिन्यू त्या कामाचा पाठपुरावा कुठपर्यंत आलं, काय आलं, मी जी हातात कामं घेतली ती पूर्ण होईपर्यंत मला चैन पडायचा नाही की त्याचा पाठपुरावा सतत करून घेणे. मला एका गोष्टीचं म्हणजे हे वाटते, म्हणजे ते काम राहून गेलं खंत नाही वाटत, पण ते काम पूर्णत्वास होईल. एक आर्ट गॅलरी नांदेडमध्ये आपण पाहतोय की सगळ्याच बाबतीने जसा सांस्कृतिक वारसा जपला, सगळ्या महापुरुषांचे पुतळे आहेत, सगळे आरोग्य यंत्रणा अतिशय सुंदर आहे. मग प्रायव्हेट असो, जिल्हा प्रशासनाचे असो की महापालिकेचे असो, चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. शिवाय साहित्याचं सुद्धा सगळ्याच गोष्टी आपण दरवर्षी महापालिकेच्या वतीनं वेगवेगळे साहित्याचे कार्यक्रम घेतो आणि वेगवेगळे साहित्याचे कार्यक्रम होतही असतात साहित्यिकांच्या माध्यमातून. सगळं कला जपत असताना आर्ट गॅलरीचा एक मुद्दा राहिला, ते पूर्णत्वास म्हणजे त्याचा गेला असता. कारण पुढच्या कौन्सिलमध्ये निश्चित पूर्ण होईल याची मला खात्री आहे. तसं प्रस्तावित आहे, जागा निश्चित झाली नाही. कारण नेमकं याच वेळेला सरकार बदलल्यामुळे आपण DPDCच्या माध्यमातून तो निधी उपलब्ध करू शकलो नाही. पण निश्चित पुढच्या काळामध्ये येणारी कौन्सिल तो आर्ट गॅलरीचा मुद्दा लावून धरेल आणि पूर्णत्वास नेईल अशी मला ती एकच आहे. बाकी काही मग सगळे कामं व्यवस्थित झाले आणि त्याला सगळे साक्षीदार तुम्ही, चौथा स्तंभ लोकशाहीचा, सगळे तुम्हाला माहिती आहेत कुठले कामं कुठे व्हायले, काय व्हायले, रस्ते कसे व्हायले, बाकी शहरात काय चालू आहे. आता ही कुठे कामं पूर्ण सगळे 100% कामं कुठल्याच जगामधले शहरामध्ये होत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. कोणतं काम पहिलं पूर्णत्वास गेलं तर त्याचा 5-10 वर्षांनी कार्यकाळ असतो, त्या कार्यकाळानंतर ती पुन्हा अजून दुरुस्तीला येतं. ही प्रक्रिया चालणारी आहे. तसे काही कामं असतील, पण लाईटचे कामं, रस्त्याचे कामं, पाण्याचे कामं, ड्रेनेज लाईन एवढी मोठी व्हायली, हे सगळे कामं, सुशोभीकरणाचे कामं अतिशय व्यवस्थित चालू आहेत याचं मी समाधानसुद्धा व्यक्त करते.
हैवेल्स फ्लोराइड शोरूम में फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, टीवी, डी फ्रिज और मिनी अप्लायंसेस दस्तियाब है। खरीदारी करके स्क्रैच कार्ड, गिफ्ट, डिस्काउंट ऑफर से ज्यादा फायदा उठाए। प्रोप्राइटर अब्दुल रजाक, उनके फर्जंद मोहम्मद इरफान, सहारा इलेक्ट्रॉनिक एंड अप्लायंसेस, हैवेल्स फ्लोराइड शोरूम, वाजेगांव, हैदराबाद हाईवे रोड, नांदेड़। हमेला खवातीन और औरतों के दिगर अमराज, बांझपन के इलाज के लिए, फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए, बेहतरीन आलात की सहूलत में, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और जदगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।